नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया प्रेस्टिज इस्टेट्स प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, प्रेस्टिज इस्टेट शेअर राईज ॲज Q1 फायनान्शियल इयर 2026 सेल्स सर्ज 300% to rupees 12,126 कोटी, हायेस्ट एवर क्वार्टरली परफॉर्मन्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, प्रेस्टिज इस्टेट्स प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q1चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, प्रेस्टिज इस्टेट्स प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 300%ने वाढून 12,126.4 कोटी रुपये आली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज प्रेस्टिज इस्टेट्स प्रोजेक्ट्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया अंबुजा सिमेंट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अंबुजा सिमेंट्स शेअर इन फोकस आफ्टर ACC कमिशन्स 1.5 MTPA ग्राइंडिंग युनिट इन झारखंड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अंबुजा सिमेंट्स लिमिटेड या कंपनीच्या सबसिडरी कंपनी ACC लिमिटेडने सिंद्री, झारखंड येथे असलेल्या 1.5 मिलियन टन्स पर ॲनमच्या ब्राउनफील्ड ग्राइंडिंग युनिटचे कमिशन केले आहे. आणि मित्रांनो, यामुळे अंबुजा सिमेंट्स लिमिटेडची टोटल कॅपॅसिटी वाढून पोहोचली आहे 104.45 MTPA म्हणजे मिलियन टन्स पर ॲनम. म्हणजे मित्रांनो, सरळ अंबुजा सिमेंट्स लिमिटेडने आपला बिझनेस वाढवला आहे. चला आता बोलूया एल्गी इक्विपमेंट्स लिमिटेडबद्दल. मित्रांनो, एल्गी इक्विपमेंट्स शेअर गेन आफ्टर बल्क डील बाय SBI म्युच्युअल फंड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, एल्गी इक्विपमेंट्स लिमिटेड या कंपनीचे SBI म्युच्युअल फंडने 8 जुलै 2025ला बल्क डीलच्या थ्रू 532 रुपये पर शेअरच्या हिशोबाने 18,12,760 शेअर खरेदी केले आहे. आणि मित्रांनो, तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी सांगत आहे की SBI म्युच्युअल फंड ही आपल्या ॲसेट अंडर मॅनेजमेंटच्या कंपॅरिझनवर नंबर 1 म्युच्युअल फंड कंपनी आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी नाईब लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, नाईब बॅक्स ₹25.96 कोटी ऑर्डर फॉर सप्लाय ऑफ गन स्टँड असेंब्लिंग्ज फ्रॉम लीडिंग इन्फ्रा अँड डिफेन्स कंपनी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी नाईब लिमिटेड या कंपनीला वन ऑफ द इंडियाज लीडिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डिफेन्स कंपनीज कडून 25.96 कोटी म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 26 कोटी रुपयांचा परचेज ऑर्डर मिळाला आहे गन स्टँड असेंब्लीजच्या सप्लायसाठी. आणि मित्रांनो, यामुळे नाईब लिमिटेडचे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आपली पोझिशन अजून स्ट्रॉंग झाली आहे. चला आता बोलूया एशियन पेंट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, एशियन पेंट्स शेअर ट्रेड लोअर पोस्ट अक्झो नोबेल JSW पेंट्स डील. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, एशियन पेंट्स लिमिटेड जी पेंट सेक्टरची नंबर 1 कंपनी आहे, या कंपनीने अक्झो नोबेल इंडिया लिमिटेडमध्ये असलेली आपली एंटायर म्हणजे पूर्णची पूर्ण हिस्सेदारी ऑफलोड म्हणजे विकली आहे. आणि मित्रांनो, अक्झो नोबेल इंडियामध्ये एशियन पेंट्स लिमिटेडची 4.42% हिस्सेदारी होती. म्हणजे
20.1 लाख शेअर एशियन पेंट्स लिमिटेड जवळ होते आणि अक्झो नोबल इंडिया लिमिटेडमधली पूर्णची पूर्ण हिस्सेदारी एशियन पेंट्स लिमिटेडने विकली आहे, ज्याची व्हॅल्यू निघते 734 कोटी रुपये. आणि मित्रांनो, ही डील झाली आहे 3651 रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे JSW एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, JSW एनर्जी ॲडेड टू FTSE Russell's FTSE फॉर गुड इंडेक्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेडने थर्सडेला अनाउन्समेंट केली की JSW एनर्जी लिमिटेड ही FTSE रसेल्सच्या FTSE फॉर गुड इंडेक्स सिरीजमध्ये ॲड झाली आहे. म्हणजे मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेड ही विदेशी इंडेक्समध्ये ॲड झाली आहे, जी मित्रांनो JSW एनर्जी लिमिटेडसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आणि मित्रांनो, यामुळे JSW एनर्जी लिमिटेडमध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट येईल. म्हणजे मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेडमध्ये आपल्याला मोठा इन्फ्लो पाहायला मिळू शकतो या इंडेक्समध्ये ॲड झाल्यामुळे. चला आता बोलूया ICICI बँक लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी ICICI प्रुडेन्शियल AMC म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनीबद्दल. तर मित्रांनो, ICICI प्रुडेन्शियल AMC अपॉइंट्स रेकॉर्ड 18 मर्चंट बँकर्स फॉर ₹10,000 कोटी IPO. तर मित्रांनो, ICICI प्रुडेन्शियल AMCने आपल्या 10,000 कोटी रुपयांच्या IPOसाठी रेकॉर्ड 18 मर्चंट बँकर्स अपॉइंट केले आहे. आणि मित्रांनो, ICICI प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडमध्ये ICICI बँक लिमिटेडची 51% हिस्सेदारी आहे. म्हणजे मित्रांनो, ही कंपनी ICICI बँक लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा आपल्याला 10,000 कोटी रुपयांचा IPO लवकरच पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, या IPOमध्ये एकही फ्रेश शेअर इश्यू होणार नाही. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या 2 जबरदस्त कंपनीबद्दल, ज्यांचे नाव आहे अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड आणि अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी अडानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अडानी पोर्ट्स एअरपोर्ट्स इन टॉक्स टू रेज $250 million फ्रॉम MUFG अमिद ऑनगोईंग US स्क्रुटिनी रिपोर्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिपोर्टच्या थ्रू अशी अपडेट येत आहे की अडानी ग्रुपच्या 2 युनिट्स, ज्यांचे नाव आहे अडानी पोर्ट्स आणि एकीचे नाव आहे अडानी एअरपोर्ट्स होल्डिंग लिमिटेड, या कंपन्याची ॲडव्हान्स चर्चा सुरू आहे. कशासाठी? मित्सुबिशी UFJ फायनान्शियल ग्रुप कडून सेपरेट बायलॅटरल ऑफशोअर लोन्सच्या थ्रू $250 million फंड रेज करण्यासाठी. आणि मित्रांनो, मी एकदा परत क्लिअर करून देत आहे की हा अपडेट रिपोर्टच्या थ्रू येत आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.